जर तुम्हाला ही गुलाबजामुन आवडतात पण बनवता येत नाही, काहीतरी चुकतं, काहीतरी बिघडतं, तर तुमच्यासाठी ना अगदी सोप्या पद्धतीने रव्याचे गुलाबजामुनची रेसिपी घेऊन आली मी. जे प्रेमिक्स मिळतं ना बाहेर, त्याच्याहून पण जबरदस्त टेस्टी घरी आपण बनवू शकतो. अजिबात चुकणार नाही ही गॅरंटी मी घेते तुम्हाला. आणि खूप छान बनतात बरं का. तुम्ही जास्तच बनवा, कारण मी थोडे कमी बनवले ना तर अपुरे पडले ते. त्यासाठी मी अर्धा वाटी रवा घेतला, तुम्ही 1 वाटी घ्या, कारण ना खूप छान लागतात, तर पुरायला पाहिजे ना सगळ्यांना. तर त्याला थोडा वेळ भाजायचं, कलर चेंज होईस एवढा भाजायचा नाही, थोडाच नॉर्मल भाजायचा. अर्धा वाटी रव्यासाठी मी 1 वाटी या 1.5 वाटी दूध घातलं आहे आणि त्याला मिक्स करायचं जोपर्यंत त्याचा डो फॉर्म होत नाही, म्हणजे ते पूर्ण गोळा होत नाही, कोरडं होत नाही. कोरडं झालं त्याला झाकून ठेवून द्यायचं, गॅस बंद करायचा. त्यानंतर ना त्यासाठी ना 2 वाटी साखर घ्यायची. 2 वाटी साखर घेतली मी, 1.5च घेतली, नंतर टाकली होती कारण कमी पडली म्हणून. त्यात 1.5 वाटी पाणी घालायचं. त्यात इलायची फोडून टाकली आहे मी, 2 इलायची फोडून टाकायचं. त्याचा टेस्ट खूप छान येतो गुलाबजामुनमध्ये. आणि त्याला आता चाशणी तयार करूयात आपण, म्हणजे पाक तयार करूयात साखरेचं. मिक्स करा, ढवळत राहायचं आणि बघायचं रेडी आहे का. थोडासा नॉर्मल तार तयार झाला ना, बघू शकता नॉर्मल तार तयार झाला, बंद करायची चाशणी. साखर 2 वाटीच घ्या बरं का, कमी नका घेऊ. त्यानंतर हे घ्यायचं आपण जे बनवलं रव्याचं, एका ताटात काढा. त्यानंतर त्यात इलायची पावडर, म्हणजे इलायची कुटून टाकली मी. 1 चम्मच तूप घातले, तूप नसेल तरी चालेल, पण असेल तर एकदम बेस्ट आहे. त्यानंतर मी मिल्क पावडर घेतलं होतं 2 चम्मच. त्यात थोडं उरलं होतं, ते कुठे ठेवायचं म्हणून ते पण ओतलं. आता सगळं मिक्स करूयात आपण. तूप प्लीज असेल तर टाकाच, है ना. सगळं मिक्स करा छान असं 3-4 मिनटापर्यंत मसळा. त्यात क्रॅक नको असायला, है ना. मसळून झालं 3-4 मिनटापर्यंत छान असं तूप लावा हाताला. परत एकदा मसळून ना तुपाचेच हाताने छान असा मसळून त्याचे गोळे तयार करायचे. तुम्हाला गोल बनवायचं असेल गोल बनवा, लांब बनवायचे असेल लांब बनवा. मी गोल पण बनवले, अर्धे लांब बनवले. आणि हे हर्ट तुमच्यासाठी छान, माझ्या सबस्क्रायबरसाठी, क्यूट सबस्क्रायबरसाठी हर्ट बनवलं आहे. तेल जास्त कडकडीत गरम नसायला पाहिजे, ही पहिली टीप है ना. आणि गॅस हा बारीकच असायला पाहिजे, ही दुसरी टीप लक्षात ठेवा. त्यात गुलाबजामुन जास्त बद टाकायचे नाही, नॉर्मल थोडे 4-4, 5-5 टाकायचे. बारीक गॅस असायला पाहिजे आणि त्याला ढवळत जसं छेडखानी करायची नाही, थोडे नॉर्मल हलवायचे. तर बघू शकता लाल कलर झाला, काढायचं. आणि जो आपला साखरेचा पाक आहे ना, हा थोडा कोमटच असायला पाहिजे. आणि त्यात ना गुलाबजामुन तळून झाले ना त्यात टाकायचे आणि 1 तासभर त्याला आहे ना मुरत ठेवायचे. मुरत आहे ना, मुरून झाले तर बघू शकता खूप छान बनले होते, खूप सॉफ्ट बनले होते. तोंडात टाकताच विरघडणारे, खूप जबरदस्त टेस्टी. जे आपण बाहेरून जे पॉकेटचे मागवतो ना त्याच्याहून पण जबरदस्त टेस्टी घरी बनले होते. कमी स्वस्तात 1 नंबर अशी रेसिपी बनवली. फक्त एकदा ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, ही मी गॅरंटी देते. पण रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा.